अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती पोत ज्ञानाचा पाजळती उद उद भक्त नाचती गोंधळा येऊ जगदंबे. आवाज थोडा कमी ठेवा शिकू द्यायचं. गोंधळा येऊ जगदंबे मूळ पीठ तो अंबे. व्यास वशिष्ठ शुक गोंधळी नाचता ती सोहम मेळी. द्वैत भाव विसरोनी बळी खेळती आंबे तुझे गोंधळी. गोंधळा येऊ जगदंबे मूळ पीठ तू अंबे. मुकुटमणी पुंडलिक मुकुटमणी पुंडलिक 33 कोटी देवनायक. गोंधळ घालती सौकौतुक एका जनार्दनी नाची देख. गोंधळा येऊ जगदंबे मूळ पीठ तू अंबे. पांडुरंगा करो प्रथम नमः. पांडुरंगा करो प्रथम नमः. पांडुरंगा करो प्रथम नमः. पांडुरंगा करो पांडुरंगा करू प्रथम नमः. दुसरी चरणा संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका मस्तक हे पायावरी. मस्तक हे पायावरी. मस्तक हे पायावरी. वारकरी संताचा वारकरी पायावरी. या वारकरी संतांच्या प्रस्तुतस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग आपल्या अत्यंत जवळ असणारी प्रतिष्ठान निवासी शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज यांचा गोंधळ प्रकरणातील हा अभंग आहे. या अभंगाचे 3 चरण चौकडे आहेत आणि ध्रुपद मात्र दुकड आहे. चौकड्या म्हणजे 4 कड्या असतात एका चरणामध्ये, त्याला चौकडा म्हणतात. आणि दुकडा म्हणजे 2च कड्या म्हणजे 2च तुकडे, त्याला दुकडा म्हणतात. असा हा गोंधळ्या प्रकरणातील अभंग आहे. सध्या नवरात्र महोत्सव चालू आहे म्हणून गोंधळ्या प्रकरणातील हा अभंग निवडला. कीर्तनकार स्वतंत्र असतात, त्यांचा जे बसलेला असेल ते अभंग त्या ठिकाणी ते घेऊ शकतात. आलं लक्षात. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अगत्याचं आहे की सालाबाद नियमाप्रमाणे याही वर्षी मौजे घेवरी या गावी अधिष्ठान दैवत असणारे जगदंबा माता यांच्या शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, भव्य दिव्य आणि स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी चालू आहे. गावकऱ्यांनी अगदी मनावर घेतलं, तन मन धनाने झोकून दिलं. काय खर्च लागेल ते लागू द्या, आम्हाला सांगा फक्त तुम्ही. आलं लक्षात. खूप सुंदर आनंद वाटला. तेव्हा श्री हरिभक्तीपरायण परमपूज्य गुरुवर्य देवगड निवासी भास्करगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने, त्याचप्रमाणे वैकुंठवासी
श्री हरिभक्तीपरायण कृष्णदेव बाबा काळे यांच्या आशीर्वादाने, त्याचप्रमाणे श्री हरिभक्तीपरायण वैकुंठवासी नवनाथ महाराज यांच्या आशीर्वादाने आणि श्री हरिभक्तीपरायण परमपूजनीय सुदामदेव बाबा शास्त्री यांच्या अध्यक्षतेखाली हा अशा प्रकारचा कार्यक्रम चालू आहे. त्याचप्रमाणे रात्रीच्या महाराजांचं कीर्तन झालं. श्री हरिभक्तीपरायण कृष्ण महाराज जगदाळे यांच्याही प्रेरणेने हा असा कार्यक्रम स्तुत्य खूप भव्य दिव्य असं चालू आहे. तेव्हा यथामती यथावकाश या अभंगावर बोलण्याचा प्रयत्न करूया. आर्य वैदिक सनातन धर्मामध्ये 5 प्रमुख देवता आहेत. आलं लक्षात? आपण 33 कोटी देव आहेत, पण 5 प्रमुख देवता आहेत, म्हणजे 5 पंथ आहेत. कोणते कोणते 5 प्रमुख देवता आहेत? तर पहिली देवता जर कोणती असेल तर भगवान शंकर. भगवान शंकराची जे उपासना करतात त्यांना काय म्हणतात? शैव. त्यांना काय नाव आहे शास्त्रामध्ये? शैव. म्हणजे भगवान शंकराची जे उपासना करतात त्यांना शैव म्हणतात. नंतर भगवान विष्णूचे जे उपासना करतात त्यांना वैष्णव म्हणतात. आणि भगवान गणेशाची जे भक्ती करतात, म्हणजे गणेश ज्यांचं दैवत आहे त्यांना गणपत्य म्हणतात. आणि भगवान सूर्यनारायणाची जे उपासना करतात, भक्ती करतात, त्यांना सौर म्हणतात. सौर सूर्याची उपासना करणारे. आणि आदिमाया शक्तीची उपासना करणारे जे आहेत त्यांना शाक्त म्हणतात. असे 5 प्रमुख देवता आहेत. तुम्हाला जी देवता आवडत असेल त्या देवतेची सेवा करा. आलं लक्षात? पण यांच्यामध्ये भेद नाही बरं. भगवान शंकर, भगवान विष्णू, भगवान सूर्यनारायण, गणपती बाप्पा आणि देवी यांच्यामध्ये अजिबात भांडणं नाही. भांडणं मात्र भक्तामध्ये आहे. इकडे जर दक्षिणेमध्ये गेलं ना तर तिकडे शिवकांचे विष्णुकांचे देवा. भगवान शंकराची उपासना करणारे आहेत ते वैष्णवाला मानित नाही. आणि वैष्णव भगवान विष्णूची पूजा करणारे वैष्णव आहेत ते शैवाला मानत नाही. त्यांचं अशा प्रकारे सगळं उभा असतं. कोणाचं? वैष्णवांचं सगळं गंधही उभा. माझा गंध कसा आहे उभा? हे वैष्णवाचं चिन्ह आहे. उभा गंध असतो. त्यांच्या बायका घरी सारवायला लागल्या ना तर ते उभंच सारीत आहेत, आडवं नाही सारीत. आणि शंकराची जी उपासना करणे त्यांचं सगळं आडवं आहे. त्यांचा गंध आडवा. त्यांच्या बायका सारायला सुद्धा आडवंच सारीत आहेत, उभं नाही सारीत. आलं लक्षात? हे त्याचे आराध्य देवतेच आहे. म्हणून महत्वाचा मुद्दा मला असं सांगायचा, जे भगवान शंकराची उपासना करतात त्यांना शैव म्हणतात. जे भगवान विष्णूची उपासना करतात त्यांना वैष्णव म्हणतात. जे सूर्यनारायणाची उपासना करतात त्यांना सौर म्हणतात. आणि जे भगवान गणेशाची पूजा करतात त्यांना गणपत्य म्हणतात. आणि आदिमाया शक्तीची पूजा करतात त्यांना शाक्त म्हणतात. अशी ही सध्या आदिमाया शक्तीची उपासना चालू आहे. आणि आदिमाया शक्तीची आपण नेहमी ऐकतो की या भारतवर्षामध्ये 51 शक्तिपीठ आहेत. आणि या 51 शक्तिपीठापैकी महाराष्ट्रामध्ये 3.5 पीठ आहेत. जगदंबा मातेचं नवरात्रच का करायचा? तर भक्तीमध्ये सुद्धा 9विधा भक्ती सांगितलेली आहे. त्याप्रमाणे भगवान आदिमाया शक्तीची सुद्धा 9 दिवस अशा प्रकारे उपासना करतात. आता ही आदिमाया कोण आहे? वास्तविक पाहता भगवान सांगतात, ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये उभी सांगतात. म्हणजे कोण आहे? भगवान म्हणतात जगाचा पिताही मीच आहे आणि माताही मीच आहे. काय? अर्धनारी नटेश्वरी, जो पुरुष तोची नारी, ती मी चराचरी माताही होय. भगवान सांगतात मीच देवी आहे. दुसरी गोष्ट सांगतात देव देवी मीच पाही. देवही मीच आहे आणि देवी मीच आहे. परंतु ही अशी आमची देवी. कोणती ही देवी? ही देवी अनादी आहे, आजकालची नाही. कशी आहे? ते अनादी आहे. या जगतामध्ये पहिलं काहीच नव्हतं, होय का? नाथ महाराजांचं एक अभंग आहे,
पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यचे होते पायी, अवघे शून्यचे होते पायी, कान्होबा तेरे तेरे ते म्हणजे नपुसकलिंगी ब्रह्म. आपल्या मराठी व्याकरणामध्ये 3 लिंग आहेत बरं का. कोणते 3 लिंग? एक पुल्लिंग, एक स्त्रीलिंग आणि नपुसकलिंगी. नपुसकलिंगी ब्रह्म जे आहे ना, हे ब्रह्म नपुसकलिंगी बर का. निर्गुण जे ब्रह्म आहे त्याला काहीच करता येत नाही, ते नपुसकलिंगी म्हणून त्याला काहीच करता येत नाही. भगवान ईश्वर जो आहे तो ईश्वर काय, ते ब्रह्म, तो ईश्वर आणि ती माया, तो तिथे. पहिले कोठेच नव्हते काही. नाथ महाराज सांगतात पहिलं काहीच नव्हतं, अवघे शून्याचे होते पाय. मग काय भानगड झाली तिथं? तेथे एक ढालगज निर्माण झाली, तेथे एक ढालगज निर्माण झाली, एवढी ख्याती केली त्याने, एवढी ख्याती केली इंद्रादिकाशी म्हणे बाबू, इंद्रादिकाशी म्हणे बाबू, इंद्रादिकाशी म्हणे बाबू, इंद्रादिकाशी म्हणे बाबू, आम्हाला पुरी तिची घर पुरी, आम्हाला पुरी तिची घर पुरी, आम्हाला पुरी तिची घर पुरी. महत्वाचा मुद्दा सांगतो. तेथे एक ढालगज निर्माण झाली, तिने पहा एवढी ख्याती केली, इंद्रादिकाशी म्हणे बाहुली, अमरपुरी तिची घरकुली. या भगवान परमात्म्याला म्हणजे ब्रह्माला मी सांगितलं ना, ते नपुसकलिंगी ब्रह्म, त्याला एकट्याला करमलं नाही. आणि तुम्ही आम्हाला सुद्धा एकट्याला करमतच नाही. तुम्ही एकटा मनुष्य असला की त्याला असं बेचैन होतं, करमत नाही. तो एखाद्या मित्राची तरी संगती करीन, ते कोणाची तरी संगतीशिवाय मनुष्य प्राणी म्हटला की त्याला एकट्याला करमतच नाही. मग ज्याने आपलं निर्माण केलं त्याला कसं काय एकट्याला करमन? निळोबराय सांगतात गवळणी स्वरूपाने, एकलेनी कंठेची मनोनी आईने, निर्माण चौदाही भुवने, चंद्र सूर्य मेघ तारांगणे, पातही महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने, एकलेनी कंठेची मनोनी आईने, केली निर्माण चौदाही भुवने, गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे, पाचही महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने. यानेच कोणी? या ब्रह्माने एकाकी नरमते सद्युती माइच्छत. श्रुती माता भगवती सांगते की त्याला एकट्याला करमलं नाही, म्हणून त्याने काय केली? या मायेची निर्मिती केली. तेथे एक ढालगज निर्माण झाली, तिने पहा एवढी ख्याती केली, इंद्रादिकाशी म्हणे बाहुली, अमरपुरी तिची घरकुली. पुढे तिने काय केलं? निर्माण केली यांनीच. कोणी? ब्रह्माने निर्माण केलं या मायेला. त्या मायेने काय केलं? तिने बापची दादला केला, तिने बापची दादला केला. कोण वाईट म्हणे या बोला, कोण वाईट म्हणे या बोला, अवघे तिच्याच बोलाने चाला,
तरी कैवल्य सुख तुम्हाला. नाथ महाराज सांगतात तिने बापच अशा प्रकारे दादला केला आणि ईश्वर अधिक माया बरोबर या जगताची अशा प्रकारे निर्मिती झाली. म्हणून ही अंबिका कशी आहे? अनादि अंबिका हे अभंगाचं प्रथम चरण. होत ज्ञानाचा पाजळते उदो उदो भक्त नाचते. जसं अंबिकेचे जे भक्त असतात म्हणजे देवीचे जे भक्त असतात ते हातामध्ये अशा प्रकारे परडी घेतात आणि त्यांच्या खांद्यावर पोत असतो पोत. तसं या आमच्या जगदंबेने काय केलेलं आहे? बोध परडी घेऊन हाती. बोध म्हणजे ज्ञान हातामध्ये घेतलं आणि तुम्हा मला देण्याकरता ती जगदंबा अशा प्रकारे अवतीर्ण झाली आहे. आणि ज्ञानाचा दिवा, जसं ज्ञान हा प्रकाशमान आहे, ज्ञान हे अशा प्रकारे त्याला प्रकाशनाची गरज नाही. जसं सूर्योदय झाल्यानंतर त्याला प्रकाशनाची दुसरी गरजच नाही, तो स्वयंप्रकाशमान आहे आणि त्याची पावर आहे. जसं पूर्व दिशेच्या राऊळी येता सूर्य दिवाळी आणि येरी दिशे ते काळी काळीमा नाही. ज्ञानोबा सांगतात पूर्व दिशेला सूर्योदय झाला की सर्व जगातला अंधार निघून जातो, सर्व जग अशा प्रकारे प्रकाशित होतं. तसं ज्ञान आपल्याला प्राप्त झाल्यानंतर मग आपल्याला अशा प्रकारे हे जगत कसं आहे ते दिसतं. जसं रूपक केलंय, रूपकाची भाषा आहे. नाथ महाराज एक रूपक करतात भारुडामध्ये. काय सांगते तुम्हा वेगळे निघा, वेगळे निघून संसार बघा. हे दिसायला वरपंगी कसं वाटतं? हे नवरा बायकोचं अशा प्रकारे पत्नी सांगते आपल्या मालकाला भावातून वेगळा निघा, तसा अर्थ नाही तिथं. आलं लक्षात? बुद्धिरूपी स्त्री या मनरूपी पतीला सांगते हे म्हणा काय कर तू या संसारातून बाजूला हो, म्हणजे संसाराची आसक्ती सोड आणि मग त्या संसाराकडे पहा. वेगळे निघून संसार बघा. वेगळे निघायचं म्हणजे भावातून वेगळं नाही,
या संसाराची आसक्ती काढून टाकायची अंतःकरणातून आणि मग या संसाराकडे पाहायचं तो कसा, मग कळत. जसं आपण नेहमी रोज काकड्यामध्ये म्हणतो ना की काय सर्व मिथ्या हे जाणून शरणे निघा देवाशी. हे सगळं अशा प्रकारे दिसतं ना, ते दिसतं डोळ्याला दिसतं पण खरं नाही. लटिका व्यवहार सर्व हा हरिपाठामध्ये सांगतात, रोज आपण हरिपाठ म्हणतो. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झार हरिविन. भगवत भक्ती नाही केली तर मग हे फुकट आपला जन्म आहे, काय वाया जाणार आहे. म्हणून जगत कसं आहे, मृगजळासारखं आहे. कसं आहे, मृगजळासारखं. मृगजळ कधी दिसतं, सकाळी दिसतं का, संध्याकाळी दिसत नाही, सकाळी दिसत नाही. ते माध्यान्ह काळी दिसतं. आणि हिवाळ्यात दिसतं का, पावसाळ्यात दिसतं का, नाही. उन्हाळ्यात चैत्र वैशाख महिन्यामध्ये उखर भूमी म्हणजे बरड रान, दुपारी 12 वाजता अशा प्रकारे ग्राम्य भाषेत आपण झाडाय म्हणतो त्याला, त्याला शास्त्रीय भाषेत मृगजळ नाव आहे. मृगजळ दिशे सातपणा असे आणि खोटियाचे पिशे उर फोडी. ज्ञानोबा सांगतात ते हरण खऱ्या पाण्याला ओलांडून त्या मृगजळाच्या पाठीमागे धावतात. कितीतरी पळत ते केव्हा सापडेल ते मृगजळ. मृगजळ हे मृगजळ आहे म्हणजे ते दिसतं फक्त. ज्ञानोबा दुसरी एक अमृतानुभवामध्ये सांगतात, मृगजळाची तळी जिथे दुरुनीची नहाळी तेने पाणी साळी किळी लावीशी काही. ज्ञानोबा म्हणतात, एका बहादराने या मृगजळाच्या नदीला, जसं आपला जायकवाडी प्रोजेक्ट आहे तसं त्या मृगजळाच्या नदीला धरण बांधलं आणि पाट काढले आणि त्या पाटाद्वारे शेतीला पाणी दिलं. आणि केळी नारळीच्या ऊसाच्या बागा कशाच्या, मृगजळाच्या पाण्याच्या. अरे हे फक्त बोलायला आहे, आलं लक्षात. मृगजळ प्रपंच कसं आहे, मृगजळासारखा. टाकून द्यायचा का नाही, हातोटी. हातोटी कशाची हातोटी, ते ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आधी. जसं पूर्वी गारुडी लोक यायचे पहा आपल्या जुन्या गावामध्ये खेळ करण्याकरता, सापाचा खेळ करायचा. वास्तविक पाहता साप हा अत्यंत विषारी आहे, परंतु गारुडी मात्र त्याचा खेळ करून पोट भरत होते की नाही. गारुड्याचा प्रपंच कशावर चालत होता, सापाच्या खेळावर. मग एकच साप, आमच्या भाषेत म्हणजे शास्त्रीय भाषेत, एकच साप गारुड्याला साधक आहे आणि तो आम्हाला बाधक आहे. साधक बाधक म्हणजे काय, तो त्याला सुख देतो, सापाचा खेळ करून दाखवतो, पैसे कमवतो, बायका पोराचं पोट भरत होतो, म्हणजे त्याला साधक आहे. आपल्याला बाधक आहे, आपल्याला चावलं तर आपण मरतो. मग गारुडी काय करतो, त्याचा फक्त विषारी दात काढतो, साप मारत नाही. त्याने जर गारुड्याने जर साप मारलं तर खेळ कशाचं करून दाखवेल, आलं लक्षात. गारुडी साप मारित नाही, फक्त त्याचा दात काढतो. तसं संतांनी तुम्हा मला सांगितलं, प्रपंच टाकून नका देऊ, तेव्हा आसक्ती नावाचा दात पाडून टाका, आलं लक्षात. जसं सापाचं दात पाडायला त्याला काय अंगावर जरी खेळले तरी काही करू शकत नाही ते, तसं प्रपंचाची आसक्ती. कोण रडवतं आपल्याला, कोण दुःख देतं, आसक्ती. म्हणून प्रपंचामध्ये राहायचं, आलं लक्षात.
बायका पोरात सगळ्यात राहायचं, पण मनाला सांगायचं हे सगळं दिसतं तसं नाही, हे सगळं मिथ्या आहे. एक दिवस आपल्याला हे काळाच्या तावडीत जायचं आणि हेही बाकीचे सगळे काळाच्या तावडीत जाणार आहे. आजा मेला पंजा मेला बाप म्हसना नेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. शरीर जायाचे ठेव नाही. आलिया कारा अवघे नासे, आलिया कारा अवघे नासे, आलिया कारा अवघे नासे. जिवंत हा येथील कथा, आलिया कारा अवघे नासे, आलिया कारा अवघे नासे, आलिया कारा अवघे नासे. मला सांगा, कोणत्या साधू संताला संसार नव्हता, म्हणजे बायका मुलं नव्हती. एक फक्त ज्ञानोबराय अपवाद. ज्ञानोबरायने प्रपंच केला नाही म्हणजे त्यांना बायका मुलं नाही. पण बाकीचे रोज आपण अभंग म्हणतो की नाही काकड्यात, काय उंचीनीचे काही नाही भगवंत. या अभंगामध्ये 26 संतांची यादी दिलेली. किती आहे? 26 संतांची नाव आहे. त्या प्रत्येक संतांनी अशा प्रकारे ज्याचा त्याचा व्यवहार केला. गोरोबा काकाने मडकी घालायचं सोडलं नाही, चोखोबारायने ढोरं ओढायचं सोडलं नाही, नरहरी सोनाराने दागिने करायचं सोडलं नाही, हा कबीर महाराजांनी शेली विणायचं सोडलं नाही. अजून काय सांगायचं, हा शेणा महाराजांनी दाढ्या करायचं काम सोडलं नाही. आता दाढी आठवलं पहा, जरा भजन करा. तुम्हाला गोष्ट सांगतो एक गंमत. झाला कुंभकर्ण हा अद्भुत आचाट बोलण्याचा हा कुंभकर्ण भयंकर आजस्वर द्यायचा. किती मोठा होता कुंभकर्ण. पुराणात त्याचं वर्णन आहे, समुद्रामध्ये जर उभा राहिला तो तर त्याच्या कमरा इतकंच पाणी लागत होतं. काय आवड हवी असेल शरीर. आपण रामायण मालिका पाहिली ना, तो हाताने वानर चूर गाळायचा, काय पायाखाली दाबायचा, असा अजस्र द्यायचा कुंभकर्ण. एक दिवस त्याची दाढी करण्याकरता नाभी आला. काय ना कशाला दाढी करायची त्या कुंभकर्णाची. दाढी वगैरे त्याने केली कुंभकर्णाची, पण नाकातले केस काढायचे म्हणून त्याने कातर घेतली हातामध्ये आणि ते नाकातले केस कापू लागला. पण तेवढ्यात त्याने श्वास घेतला कुंभकर्णाने, कातर गेली त्याच्या नाकात. नाकात गेल्यानंतर आता ह्या गरीब न्हावी त्याला म्हटलं कुठून दुसरी कातर आणायची. पूर्वी काही जास्त हत्यारं नव्हते न्हावीकडे, वाटी वस्तार आणि कातर एवढे 2-3 साधनं राहायचे. त्याने बी आचे खवले त्या न्हाव्याने. काय आपण जसं चिखलातून जायचं असल्यानंतर धोतरवर खवतो की नाही, तसं त्याने आचे खवले आणि घुसला ना नाकात त्याच्या. कोणाच्या? कुंभकर्णाच्या. बराच लांब त्याला चालत 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 तिकडून एक गृहस्थ त्याला येताना दिसला. नाकातच दोघांची भेट झाली. तिकडून एक गृहस्थ येत होता. त्या तिकडून येणाऱ्या गृहस्थांनी या न्हाव्याला विचारलं, का रे बाबा म्हणे तू कुंकडा निघालास? त्याने सांगितलं, हो कुंभकर्ण महाराजाची दाढी केल्यानंतर नाकातले केस कापाय करता कातरीने कापीत होतो म्हणे. तेवढ्या तिने श्वास घेतला आणि कातर गेली ना म्हणे नाकात माझी. ते कातर शोधतोय म्हणे मी. तेव्हा या ग्रस्ताने सांगितलं, भाऊ तुझी कातर एवढी एवढी म्हणे 9-10 इंच लांबीची. अरे माझे 12 उंट हरलेत म्हणे. 6 महिने झाले शोधतो नाकात त्याचा. याला आचाट बोलणं म्हणतात, याला रूपक म्हणतात. तसं अनेक अशा प्रकारे विनोदी गप्पा छप्पा सांगता येतील, पण थोडंफार विनोद असावा, कारण मग तुम्हाला फ्रेश झाल्याशिवाय तुम्हाला जमत नाही. आम्ही जर सगळंच वेदांत सांगायला गेलो
तुम्ही टुकले घेता असो. ही आमची जी भगवती आहे, ही कोणती भगवती आहे? साक्षात परमात्मा आहे. हा, प्रत्येक देवतेमध्ये भगवान परमात्माच आहे. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्यात्याशी. ज्ञानोबा सांगतात ही आमची भगवती कशी आहे? आमची भगवती पंढरपूरची आहे. आलं का लक्षात? आणि ही आमची भगवती कटेवर हात देऊन अशा प्रकारे तुमच्या आमच्याकडे पाहत आहे आणि तुम्हा आम्हाला ज्ञान देण्याकरता ती तत्पर आहे. मग जो अशा प्रकारे भगवंताकडे जाईल त्याचा उद्धार भगवान केल्याशिवाय राहत नाही. नानादी अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती पोत ज्ञानाचा पाजळती. आणि अशा या अंबिकेचे गोंधळी काय करतात? तर अंबिके पुढं गोंधळ घालतात. गोंधळ घालतात म्हणजे भजन करतात. आलं लक्षात? आराध्याच्या भाषेत त्याला गोंधळ म्हणतात. आणि मग गोंधळ जागरण आपणही करतो की नाही लग्न झाल्यानंतर? मग जागरण गोंधळ केल्यानंतर ते वाघे मंडळी काय करतात? आमंत्रण देतात की नाही देवताला, आमक्या देवा या हो, तमक्या देवा या हो. तसं या गोंधळाने आलं लक्षात जगदंबेला सांगितलं की हे माते गोंधळाला या तुम्ही ध्रुवपदामध्ये. गोंधळा येई वो जगदंबे, गोंधळा येई वो जगदंबे, जगदंबे मूळ पीठत्व अंबे. हे आंबे सर्व देवाचा अधिष्ठान आहे. काय? सगळ्या देवाला अधिष्ठान कोण आहे? म्हणजे सगळ्या देवाला निर्माण करणारी कोण आहे? ही अंबिका आहे. या अंबिकेने सगळ्या जगताची निर्मिती केली आहे म्हणून हिला मूळ पीठ म्हणतात. हिच्यापासून अशा प्रकारे जगताची निर्मिती झाली आहे. म्हणून अशी आंबा कोणती आहे? ज्ञानोबा त्याचं वर्णन करतात. तू विटेवरी सखे बाई हो करी कृपा, तू विटेवरी सखे बाई हो करी कृपा, माझे मन लागो तुझे बाई हो करी कृपा, तुझे बाई हो करी कृपा, सावळे सुंदरी हो करी कृपा, सावळे सुंदरी हो करी कृपा, हरी हो करी कृपा, करी हो
आमची देवी कुठं आहे? तू विटेवरी सखई बाई हो करी कृपा. विटेवरची जगदंबा आहे. नाथ महाराज सुद्धा जोगव्याच्या रूपकाने शेवटच्या चरणात वर्णन करतात की एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवून या कटी हो. ऐसा जोगवा मागून ठेविला जाऊन नवाच महाद्वारी फेरिला. एकपणे जनार्दन देखिला जन्म मरणाचा फेरा चुकविला. आईचा जोगवा जोगवा मागेला. एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवणे कटी. आणि आमची जी आंबा आहे तुमच्या आमची सगळीच ही देवी किती सुंदर आहे. अत्यंत सुंदर आहे. किती सुंदर आहे. भयंकर सुंदर आहे. कारण जगात जेवढं सौंदर्य निर्माण झालेलं आहे ते तिनं निर्माण केलंय. मग विचार करा आता सध्या विश्वसुंदरी दरवर्षी निवडतात की नाही. त्या विश्वसुंदरीला निर्माण करणारा किती सुंदर असेल याचा विचार करा. ज्याने एवढं सौंदर्य निर्माण केलं तो किती सुंदर असेल. त्याकरता तुकाराम महाराजांचे बंधू कान्होबाराय एका गोंधळाच्या रूपाने वर्णन करतात. सुंदर मुख साजिरे कुंडले मनोहर गोमटी हो. नागर नाग खोपा केशर कस्तुरी मळवटी हो. विशाल व्यंकट नेत्र वैजयंती तळपे कंठी हो. कास पितांबराची चंदन सुगंध साजे उठी हो. हातीवर वंटा बाळा आली सुलक्षणा गोंधळा हो. हातीवर वंटा बाळा आली सुलक्षणा गोंधळा हो. सुंदर मुख साजिरे कुंडली मनोहर. हे भगवंताचं वर्णन आहे. आमची देवी अत्यंत सुंदर आहे. आणि तिने सुद्धा जसं आपल्या या जगदंबा मातेसमोर घट बसवलेला आहे तसं आमचे संत मंडळी सुद्धा घटस्थापना केली. पण कुठे केली? घटस्थापना केली पंढरपूर महानगरी हो. आसमानी मंडप दिला तिन्ही तलावरी हो. तिन्ही तलावर अशा प्रकारे तिचा मंडप आहे. कसा मंडप आहे? स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप. स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप. आपण पुंडली करत नाही का? आपण जय जयकार करायचं लग मोठ्यानं म्हणतो पुंडलिक वरदा. तसं देवीचे जे भक्त आहे ते म्हणतात उदो ग अंबाबाई उदो. तुकोबाराने सुद्धा गोंधळ घातला. कुठं? जेथे विठूचे रावळ तेथे तुकयाचा गोंधळ. आम्ही गोंधळी गोंधळी गोविंदा गोपाळाची मेली. आणि गोंधळ घालण्याकरता संबळ लागतो की नाही? मग कोणता संबळ घेतला या भक्त मंडळीने? जीव शिव संबळ घेऊन आनंदे नाचती. जीवाचा आणि शिवाचा. तुम्ही आम्ही जीव आणि भगवान परमात्मा शिव हे दोन जीव आणि शिवाचं ऐक्य झाल्याशिवाय ब्रह्मप्राप्ती नाही. म्हणून हे दोन अशा प्रकारे संबळाला दोन भाग असतात की नाही? तुम्ही पाहिलं ना संबळ ते दोन गट असतात. हे पाखवाजाला जसे दोन भाग आहेत की नाही? एक शाही पुडी आणि एक धूम. धुमाला कणिक लावावं लागते. पाखवाज सुद्धा लाच घेतल्याशिवाय काम करीत नाही. कारण
एकादशी जरी असली तरी पखवाद्याला कणिक लागते, म्हणजे ते लाच घेणार आहे. सगळे लाच घेणार आहे. आमचा देव सुद्धा लाच घेणार आहे. कोण म्हणतो? नामदेव महाराज म्हणतात, थोरला देव लाचून बा पूर्ण, तो न भेटी जीव घेतले विण. तो सुद्धा लाच घेतो. कोण? भगवान पंढरीश परमात्मा. तो सुद्धा भ्रष्टाचारी म्हणजे लाच घेतो. पण काय घेतो? आपली जीवदशा घेतो आणि त्याची शिवदशा आपल्याला देतो. तसा हा पखवाद सुद्धा कणिक लावलं तर दोन चांगलं वाटतं, नाही तर मग हाताला लागत. तिकून खर्च खालच्या सा इतकी कणिक लागली पाहिजे असं शास्त्र आहे. इकून वरचा सा तीव्र सा असं दोहीचा एक आवाज आला पाहिजे. खर्चाचा सा आणि पट्टीचा सा असं शास्त्र आहे. 8च गट्टे लावायचे, जादा नाही लावायचे, काही नाही लावायचे. कारण का? अष्टांग आहे म्हणून. असं अनेक प्रकारचं शास्त्र आहे. प्रत्येक वाद्यामध्ये शास्त्र आहे. जसं गायनाला शास्त्र आहे, संगीताला शास्त्र आहे. आणि कीर्तनामध्ये आम्ही नेहमी सांगत असतो 3 सकार पाहिजे. 3 सकार. कोणते 3 सकार? एक साहित्य, एक शास्त्र आणि संगीत. साहित्य म्हणजे कीर्तनकाराची भाषा, त्याने व्याकरण शिकलं पाहिजे तर शुद्ध भाषा येते की नाही. साहित्य म्हणजे व्याकरण त्याला शिकलं पाहिजे, म्हणजे हा सकार पाहिजे, साहित्य पाहिजे. त्याचप्रमाणे शास्त्र म्हणजे वेदांताचा अभ्यास त्याने केला पाहिजे. घट काय, पट काय, माया काय, ब्रह्म काय, अजातवाद, विवर्तवाद, आरंभवाद, परिणामवाद. आता हे सगळे वाद जर तुमच्या डोक्यात घातले तर तुम्हाला काहीच कळणार नाही. त्याचा अभ्यास करावा लागतो. अगोदर विचारसागराचा विषय आहे. तेव्हा विवर्तवाद असे अनेक वाद आहे शास्त्रामध्ये. त्यापैकी मी महत्वाचा मुद्दा काय सांगून राहिलो की या जगतामध्ये फक्त ब्रह्म सत्य आहे. त्याच अशा प्रकारे गोंधळ घालायचा म्हणजे भक्ती करायची. तुकोबर आहे आधी साधू संतांनी भगवंताच्या भक्तीशिवाय दुसरं काहीच केलं नाही. त्यांनी जगदंबा मातेची सेवा केली पण विठ्ठल स्वरूपात. काय? शंकराचार्य ज्याप्रमाणे भगवान पंढरीनाथाच्या दर्शनाकरता आले त्यावेळेस त्यांनी काय केलं? तिथं पांडुरंग अष्टक केलं. म्हणजे शंकराचार्य कट्टर शैव होते, काय शिवभक्त होते, पण पांडुरंगाची सुद्धा भक्ती केली. त्याचप्रमाणे ज्ञानोबा राय हे सुद्धा शैव संप्रदायाचे आहेत बरं. नादी गुरु शंकरा लागून शिष्य परंपरा, बोधाचा संसारा झाला जो अमते, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्रतयाचा मुखी. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवा सार चोजविले. ज्ञानोबरायापर्यंत ज्ञानोबराय सांगतात एक शिष्य एक गुरु, हार उढला सात व्यवहारू, तो मत प्राप्ती प्रकारू जाणावया. ज्ञानोबराय म्हणतात माझ्यापर्यंत एक शिष्य आणि एक गुरु. भगवान आदिनाथाने मच्छिंद्रनाथाला उपदेश केला, मच्छिंद्रनाथाने गोरक्षाला उपदेश केला. म्हणजे ज्ञान सांगितलं बरं का. होत ज्ञानाचा पातळती याच्यावर बोलतोय मी. ज्ञान सांगितलं. गोरक्षाने गहिनीनाथाला सांगितलं आणि गहिनीनाथाने निवृत्तीनाथाला आणि निवृत्तीनाथाने ज्ञाननाथाला म्हणजे ज्ञानोबरायना. पण ज्ञानोबरायने विचार केला एक शिष्य एक गुरु ही परंपरा मला आता खंडित करायची. म्हणून प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मचे केले, रामाया जनार्दनी पायी टक्कची ठेवले. संपूर्ण जगताला ब्रह्मज्ञान हो म्हणून पसायदानामध्ये ज्ञानोबराय म्हणतात आता विश्वात्मके देवे. विश्वात्मक देव ही जगदंबा सुद्धा विश्वात्मक आहे, म्हणजे संपूर्ण जगतामध्ये व्यापून अशा प्रकारे ही भरलेली आहे. तेव्हा या जगदंबा मातेचा गोंधळ करण्याकरता नाथ महाराज कोणाला हाक मारतात? गोंधळा येऊ जगदंबे मूळ पीठ तू आंबे. परंतु या आंब्याचे गोंधळी कोण कोण? व्यास वशिष्ठ शुक गोंधळी, व्यास वशिष्ठ शुक गोंधळी, व्यास वशिष्ठ शुक गोंधळी, व्यास वशिष्ठ शुक गोंधळी. स्वामी नाचताती स्वामी, नाचताती स्वामी, नाचताती स्वामी. विसरली बळी, विसरली बळी,
जगदंबे, पण कोण कोण गोंधळी? व्यास वशिष्ठ शुक गोंधळी. भगवान वेद व्यास, शुकाचार्य आणि वशिष्ठ महामुनी. वशिष्ठ महामुनी आणि विश्वामित्र यांचं कधीच जमलं नाही बरं का. जसं आता दोन महाराजाचं काही काहीच जमत नाही, एकमेकाचं पटत नाही, तसं वशिष्ठ महामुनीचं विश्वामित्राचं जमलं नाही. वशिष्ठ महामुनीचे 100 मुलं मारली या विश्वामित्राने, पण वशिष्ठ महामुनी अजिबात अशा प्रकारे त्यांना काहीच वाटलं नाही, म्हणजे खेद वाटला नाही, कारण ते ब्रह्मज्ञानी होते. एक दिवस प्रसंग असा, वशिष्ठ महामुनी आणि अरुंधती हे रात्री वेदांताची चर्चा त्यांची चालली. वेद स्वतः परतंत्र आहेत की स्वतः अशा प्रकारे प्रकाशमान आहे, अशी वेदांताची चर्चा चालली असताना सहज अरुंधती मातेने बाहेर पाहिलं, स्वच्छ अशा प्रकारे शरद पौर्णिमेचं चांदणं पडलेलं होतं. स्वच्छ शरद पौर्णिमेचे स्वच्छ चांदणं असतं, असं स्वच्छ चांदणं पडले. तेव्हा अरुंधती माता वशिष्ठ महामुनीला म्हणायला लागल्या, भगवान काय चांदणं पडलंय म्हणे बाहेर. तेव्हा वशिष्ठ महामुनीने सांगितलं की विश्वामित्राच्या तपासारखं चांदणं आहे, म्हणजे किती विश्वामित्रावर प्रेम. आणि हे विश्वामित्र त्या ठिकाणी डोक्यावर दगड घेऊन आले होते, कोणाला? वशिष्ठाला मारायला. आणि त्यांनी ते बाहेरून ऐकलं, झोपडीच्या आश्रमाच्या बाहेरून, या दोघा पती पत्नीच्या गप्पा. आपण तर यांना माराय करता आलो, पण हे तर अशा प्रकारे आपलंच गुणगान करतात, म्हणजे स्तुती करतात. असे विश्वामित्र महामुनी अगोदर गाधिराज होते. गाधिराज म्हणजे राजा होते, नंतर ऋषी झाले. अगोदर ऋषी नव्हते, नंतर ऋषी झाले. कसे ऋषी झाले? जरा भजन करा, तुम्हाला सांगतो. विठाला हा गाधिराज एक दिवस शिकार करण्याकरता आपल्या सेनेसह अरण्यात निघाला. पूर्वीचे राजे लोक शिकार करायला जायचे बरं, आपले सुद्धा लोक दसऱ्या टायमाला शिकार करायचे, आलं लक्षात. तसे शिकारी करता हा राजा एकट्याने निघाला, सैन्याला घेऊन निघाला. उन्हाळ्याचे दिवस सकाळपासून दुपारपर्यंत वनामध्ये फिरले, पण शिकार तर काही मिळाली नाही. मग तहाने भुकेने व्याकुळ झाले. राजाला सुद्धा तहान भूक लागली, सगळं सैन्य व्याकुळ झालं. मग राजाने सैन्याला सांगितलं की जवळ एखाद्या ऋषीचा आश्रम असला तर बघा म्हणे, आपली जेवणा खावण्याची सोय होईल. पूर्वी ऋषीचे आश्रम राहायचे वनामध्ये, म्हणून 4 सैनिक पाठवले आणि त्यांनी शोध घेतला तर नेमका वशिष्ठ महामुनीचा आश्रम होता. कोणाचा आश्रम होता? वशिष्ठ महामुनी. आणि वशिष्ठ महामुनीकडे कामधेनू होती. कामधेनू म्हणजे जी इच्छा तिच्याकडे केली ती पूर्ण करणारी. काम म्हणजे इच्छा आणि इच्छा पूर्ण करणारी धेनू, म्हणून तिचं नाव कामधेनू. ते कामधेनूकडे संकल्प केला की 1000 क्विंटल स्वयंपाक निर्माण व्हायचा. आता जसं आपण फराळाचं केलं ना, तसं स्वयंपाक निर्माण व्हायचा. आणि मग 1000 ब्राह्मण अरण्यात जेव घालायचे. कोण? वशिष्ठ महामुनी. म्हणून जेव घालायची पद्धत ही अनादी कालापासून आहे बरं, आलं लक्षात. ऋषीमुनी साधू संतांनी सुद्धा पंक्ती दिल्या. 1000 ब्राह्मणाला जेव घालायचं, अशी त्यांची ख्याती होती. मग या 4 सेवकांनी म्हणजे सैन्याने जाऊन सांगितले की आहे आश्रम. मग हे सगळं राजा प्रधान सैन्य वशिष्ठ महामुनीकडे आले, प्रार्थना केली आणि सांगितलं, मुनिवर आम्हाला तहानान भुकेने व्याकुळ झालो म्हणे. मी व्याकुळ झालो, माझं सैन्य आमची जेव्हा खावायची सोय करा. मग वशिष्ठ महामुनी सांगितलं काय हरकत नाही, तुम्ही गंगेवरून स्नान करून या, तोपर्यंत आम्ही पाकसिद्धी म्हणजे स्वयंपाक तयार करतो. ते गेले गंगेवर स्नानाला. मग वशिष्ठ महामुनीने त्या कामधेनूची प्रार्थना केली, हे माते, या देशाचा राजा गाधिराज आपल्या सेनेसह इथं आला आणि त्यांच्या जेवणा खावण्याची व्यवस्था करा. कामधेनूच होती ती. तिने सुंदर असा मंडप, असा जसा आपला मंडप आहे असा भव्य मंडप त्या ठिकाणी दिला. अन्नसिद्धी तयार केली म्हणजे स्वयंपाक तयार केला.
आणि पात्र सुद्धा मांडले ज्याच्या त्याच्या मानाप्रमाणे. राजा करता सोन्याचं ताट, सोन्याचा पाट, सोन्याचेच भांडे, तांब्या, फुलपात्र असं त्या ठिकाणी सिद्धी केली. प्रधानाकरता चांदीचं आणि तुमच्या आमच्या करता पितळाचे. पूर्वी पितळ होतं, हे आज स्टील आता नाही गेलं. आमच्या लहानपणी पितळच होतं. आलं का लक्षात? पितळाचे भांडे, ज्याच्या त्याच्या मानाप्रमाणे सोय. मग हे सैन्य राजा स्नान करून आले आणि पात्रावर बसले. सुग्रास असं भोजन, षड्रस प्रकारचं भोजन. षड्रस म्हणजे 6 रस ज्याच्यात आहे त्याला षड्रस म्हणतात. षड्रसाचं जेवण, उत्तम प्रकारचं जेवण झालं, तृप्त झाले. म्हण आहे, काय म्हण आहे? जोपर्यंत मनुष्य उपाशी आहे तोपर्यंत त्याची बुद्धी स्थिर राहते, आणि एकदा का पोटात पडलं मग त्याची बुद्धी भ्रष्ट होते. आणि मग हा राजा जेवला, त्याचं ते थाटमाट पाहिलं. त्याने विचार केला राजाने मनातल्या मनात, काय मी या देशाचा राजा असताना माझ्याकडे एवढं वैभव नाही, आणि हा अरण्यात राहणारा ब्राह्मण याच्याकडे कुठून आलं हे? नेमला त्याने चौकशी आयोग, आपल्या भाषेत काय चौकशी आयोग नेमला. कोणी? त्या राजाने. कोणत्या राजाने? गाधीराज. लक्षात ठेवा, चौकशी आयोग नेमला. हे आलं कुठून एवढं? मग त्या चौकशी आयोगाने अहवाल दिला राजाला. काय अहवाल दिला? की हा कामधेनूचा प्रताप आहे, म्हणजे त्या गाईचा प्रताप. मग राजाने निदान म्हणायचं ना वशिष्ठ महामुनीला की देवा, तुमच्या आश्रमात ही गाय शोभून नाही दिसत, ती राजवाड्यात शोभून दिसत, मागून तर घ्यायचे ना. राजा तो आडदान लगेच सैनिकाला हुकूम सोडला. सोडा रे म्हणे ती गाय, या ब्राह्मणाच्या झोपडीत नाही शोभून दिसत म्हणे, आपल्या राजवाड्यात शोभून दिसत. मग गेले सैनिक सोडण्याकरता. कोणाला? त्या कामधेनूला. मला सांगा, ज्या कामधेनूला अन्न निर्माण करता आलं, ज्या कामधेनूला मंडप निर्माण करता आला, तिला सैन्य निर्माण करता येणार नाही का? हे राजाचे सैनिक त्या गायीला सोडायला गेल्याबरोबर त्या गायीने संकल्पाने सैन्य निर्माण केलं, लाखो सैनिक निर्माण केले. आणि या गाधी राजाच्या सैन्याचं आणि कामधेनूच्या सैन्याचं तुंब असं युद्ध झालं, म्हणजे भयंकर युद्ध झालं. राजाच्या सैन्याला राजाला पळावं लागलं तिथून. पळता भुई थोडी झाली आपल्या भाषेत, पण पळता पळता त्यांनी एक श्लोक केला. कोणी? गाधी राजाने. काय श्लोक केला? तो संस्कृत मध्ये आहे. अगोदर श्लोक सांगतो आणि नंतर त्याचा अर्थ सांगतो. त्याने पळता पळता श्लोक केला त्या गाधी राजाने. काय श्लोक केला? दिग्बलम क्षत्रिय बलम ब्रह्म तेजो बलम बलम एकेन ब्रह्मदंडेन सर्वासुराने हतानि मे. धिक्कार असो माझ्या राजेपणाला. काय या श्लोकाचा अर्थ? धिक्कार असो माझ्या राजेपणाला. एका ब्राह्मणाने मला हरवलं म्हणे, मला सुद्धा ब्राह्मण व्हायचं. आणि तिथंच राज्याचा त्याग केला. 60,000 वर्ष तपश्चर्या केली आणि प्रतिसृष्टी निर्माण करण्याची ताकद त्यांच्यात आली. याला म्हणतात मनाची अशा प्रकारे स्थिरता किंवा मनाचा निश्चय, निश्चयाचे बळ. आणि तुका म्हणे त्याची बळ. तुम्ही आम्ही जर निश्चय केला तर काय होत नाही. अहो काही होता येतं, पण ठरावं लागतं अगोदर. प्रत्येकाने आपल्या मनात ठरावं लागतं आपल्याला काय व्हायचं. काय व्हायचं अगोदर ठरावं लागतं की नाही. विनोदाने मी गोष्ट सांगत असतो नेहमी. एका फकीराकडे एक घोडी होती. काय? फकीराकडे घोडी होती, पण घोडी अशी होती लाख गोमाशा त्या घोडीला. अगदी नुसता हाडाचा सांगाडा. चालताना अशी तिरकत चालायची, तिला सरळ सुद्धा चालता येत नव्हतं. पण हा फकीर 4 चौघात बसला गप्पा करायला की तो बढाई मारायचा. कोणाच्या? त्याच्या घोडीच्या. तो म्हणायचा हमारी गदी ऐसे है उसके मन में आया तो पहाड़ कूद के जाती. काय म्हणायचं? हमारी गदी ऐसे है उसके मन में आया तो पहाड़ कूद के जाती. पुढे 4 चौघात बसला का त्याचे ह्याच गप्पा. आता सगळे काय ऐकणारे थोडेच असतात.
लोकांना माहित होते याची घोडी कशी आहे. लाख गोमाशा मासाचा पत्ता नाही, वाटाने चालली जायची, तिरकी तिरकी चालते आणि ही कधी डोंगर कुदून जायची, पहाड कुदके जाते, म्हणजे डोंगरावर उडी मारून जाते असं तो म्हणायचा बर का. मग एक जणांनी विचारलंच, काय एक जणांनी विचारलं, आमचे वैभव महाराज सारखे विचारलं, तो बडाय मारायला लागला ना, हमारी गधी ऐसे उसके मन में है तो वो पहाड़ कुदके जाते. मग वैभव महाराज सारख्याने विचारलं, लेकिन उसके मन में आता की नाही कधी, त्याच्या मनात येतं की नाही. त्या फकीराने मात्र योग्य उत्तर दिलं. काय उत्तर दिलं त्या फकीराने, लेकिन उसके मन में आता नाही कधी. त्याच्या मनात त्याला हसू नका, हे आपल्यावर आहे. आपण जर मनात ठरवलं तर आपल्याला देव होता येईल, देव. पण ठरावं लागतं अगोदर. मला यांचा पखवाद ऐकला की असं वाटतं आपल्याला सुद्धा सुंदर पखवाद वाजवता आला पाहिजे. अरे पण त्याच्याकरता प्रयत्न करा ना. यांच्यासारखं गायन ऐकल्यानंतर आपल्यालाही वाटतं यांच्यासारखं गाता आलं पाहिजे, अभ्यास करा ना. व्यास वशिष्ठ शुकगोंधळी या वशिष्ठ महामुनीचे मी अशा प्रकारे सांगत होतो. भगवान वेद व्यास की ज्या व्यासाने सर्व पुराणाची निर्मिती केली. 17 पुराण लिहिली महर्षी व्यासाने. किती? 17 पुराण. पण दुश्चित्त, चित्ताला समाधान नाही, असं दुश्चित्त अंतकरणाने सरस्वती तीरावर बसले असताना महर्षी नारद मुनी तिकडून आले आणि त्यांनी व्यासाला पाहिल्यानंतर महर्षी नारद म्हणायला लागले की मुनिवर, आपण 17 पुराण निर्माण केले पण तुम्हाला समाधान नाही. मग व्यासाने सांगितलं, हा ना नारदा, तुम्ही माझ्यावर कृपा करा, मला अशा प्रकारे समाधान प्राप्त करून द्या. तेव्हा नारद महर्षीने सांगितलं, महर्षी तुम्ही महाभागवत पुराण लिहा, म्हणजे भगवान कृष्णाचे चरित्र, आणि मग तुम्हाला समाधान होईल. म्हणून 18वं महापुराण वेद व्यासाने लिहिलं. कोणतं? श्रीमद भागवत महापुराण. या भागवताला साक्षात कृष्ण स्वरूप म्हणतात. हे भागवत नाही तर तो भगवान कृष्ण आहे. अशा प्रकारचे हे व्यास महर्षी. म्हणून आपल्याला शास्त्रामध्ये वर्णन आलेलं आहे की व्यासोच्चिष्ट जगत्रय, म्हणजे व्यासाने सांगितलं नाही असं जगतामध्ये नाहीच. कोणतीही गोष्ट, कोणतंही शास्त्र, कोणतंही पुराण पहा, ते व्यासाने सांगितलेलं आहे. म्हणजे व्यासाचं उष्ट आहे. आम्ही जरी बोलत असलो तर ते व्यासाचंच उष्ट आहे. आलं लक्षात? म्हणून ज्ञानोबरायाने एके ठिकाणी वर्णन केलं की व्यासांचा मागो घेतो भाष्यकारा ते वाट पुसत आळे के मी न पवत के जाईल, असे व्यास मुनी गोंधळी. त्याचप्रमाणे शुकाचार्य ही जन्मताची संसार त्याची येला सुखे, असे शुकाचार्य आणि वशिष्ठ महाराज असे गोंधळी. कोणते गोंधळी? की ज्यांनी ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून घेतली आणि ज्ञानाचा प्रकाश घरोघरी अशा प्रकारे देण्याला सुरुवात केली. पुरुषार्थ सिद्धी 4थी घेऊन आपल्या हाती रिगाला भक्तिपंथे जगा देत. भक्तिपंथाने जगाला ज्ञान देण्याकरता या संत महात्म्याने अशा प्रकारे तुम्हाला मला जागृत केलंय. काय? देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसवणे. तुकोर सांगतात घ्या, देव घ्या, देव घ्या. परंतु कोणाला देव आवडतो? देव मनुष्यानांचं हजारात एखाद्याला देव आवडतो. सगळ्यांना देव आवडतो असं नाही, आवडतो पण धरसोड वृत्ती आहे. धरसोड वृत्ती म्हणजे सांग का, एका बाईला अपत्य होतच नाही. काय? काहीच होत नाही, अपत्य होत नाही. मुलगा नाही, मुलगी नाही. मग आपण ते त्या बाईला काय म्हणतो? काय शास्त्रीमध्ये भाषेमध्ये काय नाव आहे? वांझ. म्हणजे तिला काहीच होत नाही, अपत्य, मुलगा नाही, मुलगी नाही, आपण वांझ म्हणतो. दुसरी एक बाई आहे, तिला अपत्य होतं म्हणजे बाळ होतं पण जगत नाही, जगत नाही.
झालं मेलं झालं मेलं झालं मेलं. कोणी वर्षभर जगत, कोणी 6 महिने जगत, एखाद महिनाभर जगत, काही तर झाल्याबरोबर मरत आहेत. असं तिला झाले पण मेले. हिला काय म्हणायचं मग आता? हा राईट, तुम्ही ऐकलेलं आहे एकदा. तुम्हाला माहिती, तिला फलितवान म्हणतात शास्त्रीय भाषेमध्ये. हे शास्त्रीय नाव आहे. ज्या बाईला मूल होत नाही तिला वांज म्हणतात. या बाईला मूल होत पण जगत नाही मग तिला फलितवान म्हणतात. तसं तुम्हा मला देव मिळवण्याची किंवा परमार्थ करण्याची इच्छाच होत नाही. काहीला देव आवडतच नाही. या वांजबाई सारखी त्यांना अजिबात देव आवडत नाही. काहीला देव आवडतो पण अंतःकरणात भाव निर्माण झालेला टिकत नाही. झालं मेलं. समजा पंढरपूरला ज्ञानेश्वर दिंडीमध्ये गेला, 15 दिवस दिंडीत मध्ये राहिला आणि मग पंढरपुरामध्ये गेल्यानंतर सगळं भजन काकडा वाटणी ऐकला. त्याचा भाव जागृत झाला, सद्भाव. पंढरपुरात गेल्याबरोबर दशमीलाच आणतो माळ इकत दुकानातून आणि सुधाबाईवर म्हणतो, बाबा मला माळ घाला बरं. आम्ही सुद्धा परीक्षा पाहत असतो, याचं वैराग्य तीव्र आहे का कोमल आहे. मग महाराजांनी सांगितलं, आज नाही तुला माळ घालू, उद्या ये म्हणे एकादशीला, मग माळ घालू. कारण त्याचं पाहायचं असतं ना याची निष्ठा योग्य आहे का अयोग्य आहे. मग दुसऱ्या दिवशी आला तो माळ घेऊन, त्याची इच्छा होती. महाराजांनी त्याला माळ घातली, काला झाला आणि घरी आला. आणि मग घरी आल्यानंतर पूर्वाश्रमीचे मित्र भेटले अगोदरचे. आणि मग ते म्हणायला लागले, त्याला काय लफडं करून आला म्हणे. त्याला लफडं म्हणते ते लोक बाकीचे. आलं लक्षात? आठवलं म्हणून सांगतो, आपल्या जुन्या गावामध्ये माळकरी लोक फार थोडे होते. मला तर गटर माळ्याच म्हणायचे लोक. कुठून शब्द आणला होता कोणाच कुठून, हे गटर माळ्या हाक मारायच्या. तसं यांनी सांगितलं, काय लफडं कुठून आला म्हणतो. मग याचं वैराग्य थोडंच अगदी प्रखर असतं. नाही त्याचं कोमलच असतं. मग असं 15 दिवस उपदेश करतात त्याला, कुठपर्यंत गटारी आमुष येईपर्यंत. मग गटारी आमुष आली का मग सगळे जमतात, त्याला घेतात मध्ये. आणि मग तो म्हणतो, माळ काढण्याकरता ट्रॅक्टर थोडंच लागत, दिले ना फेकून. भाव निर्माण झाला होता की नाही? झाला होता, पण टिकला का नाही? झालं मेलं. असं काही नाही. देव एकाला देव आवडतच नाही, एकाला देव आवडतो पण भाव टिकत नाही. मग आपल्याला देव आवडावा, भाव टिकावा. जसं मुलगा व्हावा, तो टिकावा, त्याने शाळेमध्ये शिक्षण घ्यावं, उत्तम प्रकारची डिग्री प्राप्त करून घ्यावी आणि आई बापाचा सांभाळ करावा, तेव्हा ते खरं. तसं आपल्याला भगवत प्राप्तीची इच्छा निर्माण झाली पाहिजे. आपण भगवत भक्ती केली पाहिजे आणि भगवत भक्ती करून व्यास महर्षी सारखं, शुकाचार्यासारखं, वशिष्ठासारखं ब्रह्मज्ञान प्राप्त झाले पाहिजे. तेव्हा परमार्थाचा कळस, याला कळस म्हणतात. आणि अशा प्रकारची भक्ती करण्याकरता साधू संतांनी तुम्हा आम्हाला उपदेश केलेला आहे. म्हणून हे गोंधळी कुठं गोंधळ घालतात तर भगवान पंढरीनाथाकडे. पण अनेक अशा प्रकारचे गोंधळे आहेत. किती गोंधळी, अनेक गोंधळी होऊन गेले आतापर्यंत. किती जणांचं वर्णन करायचं. त्यांनी काय केलं? 9विध भक्तीच्या नवरात्र केलं. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्यम आत्मनिवेदनम. पहिली जर भक्ती कोणती असेल तर श्रवण. श्रवण म्हणजे ऐकणे बर का, नेहमी ऐकावं. आजकाल आपल्याला ऐकण्यापेक्षा सांगायची जास्त आवश्यक. अरे ऐकावं, बऱ्याच दिवस ऐकावं आणि मग सांगावं. पण रिकिबी में पाव आणि ब्रह्म बताव. बापाने ठेवलं तरी ब्रह्म बताव. एवढं झटपट ज्ञान होत असतं का? काय करा, त्याच्याकरता प्रयत्न करावा लागतात. हळूहळू ढाळे ढाळे तेथून एके वेळे आणि मार्गाचे बळे निश्चित ठाके. मी सांगितलं अगोदर उपक्रम करताना
त्याकरता अभ्यास करावा लागतो. एका बहादराने अभ्यास केला. काय अभ्यास केला? भयंकर अभ्यास केला. किती अभ्यास केला? 14 विद्या 64 कला. कोण? सांगदेव महाराज. 14 विद्या आणि 64 कला, पण फक्त ब्रह्मज्ञान नव्हतं. मग ते आंधळे होते. एवढा प्रखर अशा प्रकारच्या विद्या की ज्ञानोबराची भेटी करता जिवंत वाघावर बसून आले. कशावर? जिवंत वाघावर. आपण बिबट्या पाहिला तर धोत्राचा पितांबर होतो. आता लक्षात, ते जिवंत वाघावर बसून आले. परंतु ते वाघावर बसून आले नाही, हातात कोबरा नावाचा नाग घेतला. चाबूक म्हणून कोबरा म्हणजे जो माणसाला पाहिल्यावर कमरा इतकं उचलतो, खाना काढतो, तो नाग. आपण नुसतं साधा साप पाहिला तर त्याला साप सुद्धा म्हणता येत नाही. सासा करतो, इतकं घाबरतो आपण सापाला पाहिल्यानंतर. पण त्या बहादराने कशाच्या जीवन? अभ्यासाच्या जीवन. काय? अभ्यासाचे निबळे एका गती अंतराळे व्याघ्र सर्प पांजळे केले की. ज्ञानोबराय सांगतात या बहादराने अभ्यास केला. कोणी? सांगदेवानी. आणि वाघाला आणि सापाला हिंस्र असणारे प्राणी पण प्रांजळ केलं, म्हणजे गरीब केलं. याला कशाची ताकद? अभ्यासाची. म्हणून तुम्ही आम्ही जर अभ्यास केला तर तुम्हाला सुद्धा काय कोणती विद्या पाखवत शिकायचं असलं तर पाखवत शिका, पण त्याच्याकरता अगोदर धाधा तरी ताता तरी शिकावं लागेल. धागिनाथा पहिलंच सुरुवातीला धागिनाथा शिकवतात बरं का प्रत्येकाला. धागिनाथा झाल्यानंतर मग ज्ञानोबा तुकारामचे बोल, रामकृष्ण हरीचे बोल, आणि मग सरपट्या, 4 मात्रे सरपट्या, 8 मात्रेचे सरपट्या, 16 मात्रेचे सरपट्या. मी शिकलेलो आहे म्हणून माहिती आहे. मग आलं लक्षात. अगोदर मी सुद्धा बरेच दिवस नुसतं पाखवाज वाजवलं, नुसतं पाखवाज वाजवलं. पण ऐकले कोणाचे, अनेक लोकांचे कीर्तन ऐकले. अगोदर ऐकावं याच्यावर बोलतो मी. बरेच दिवस पखवाज वाजवत असताना कीर्तनकार काय सांगतो, कसा उपक्रम केला त्याने, अभंगामध्ये उपक्रम काय, उपसंहार काय, मध्ये सिद्धांत काय सांगितले, दृष्टांत कोणते कोणते सांगितले, कसा अभंग सोडवला, हे ऐकल्यानंतर लक्षात राहतं. म्हणून पखवाजे पुढं कीर्तनकार होतं बरं का, आपोआप कीर्तनकार होतो. ऐकून ऐकून जसं दृष्टांत सांगतो तुम्हाला. पूर्वी आता काही लोकांनी पाहिल्या असते मोठा, काहींनी नाही पाहिल्या, पण ज्यांनी ज्यांनी मोठा पाहिल्या, विहिरीतून पाणी काढण्याकरता पहिल्या मोठा होत्या, त्या मोठेच्या सैंदराने म्हणजे ते खालचा दोर, त्या सैंदराने थोपशीड कापत होती की नाही, त्याला छिद्र पडत होते. वास्तविक पाहता दोरीने कुठं दगड कापतो का? दोरीने दगड कापतो का? नाही. तुकोबराय वर्णन करतात, दोरे चिरा कापे पडीला काचणी, अभ्यासे सेवनी विष पचे. तुकोबराय सांगतात तुम्ही जर विष खाण्याचा अभ्यास केला, थोडं थोडं बरं का, एकदम बाटली नाही घ्यायची, जाताना मरून थोडं थोडं अगदी सुईच्या टोकावर बसेन एवढं जर विष घ्यायला सुरुवात केली हळूहळू हळूहळू, तर एक दिवस तो पण भर घेण्याची ताकद तुमच्या ते. म्हणजे विष सुद्धा हे शरीर इतकं स्ट्रॉंग आहे, किती स्ट्रॉंग आहे, त्याच्यात भयंकर ताकद आहे. पिंडे ते ब्रह्मांडी आणि ब्रह्मांडी ते पिंडी. संपूर्ण ब्रह्मांडात जे आहे ते आपल्या या साडीच्या हातामध्ये आहे. म्हणून याच्यात भयंकर ताकद आहे. मी काय महत्वाचा मुद्दा सांगतो, दोरीने दगड कापला जातो, पण एका दिवसात का रोज ते सैंदर दिवसातून कितीतरी त्याच्या खेपा होत होत्या. मोठ भरली का वर आणायची, रिचली का पुन्हा भरायला जायची. म्हणून अशा यार धारा घालून 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 ती थोपशी कापायची. तसं तुम्ही आम्ही प्रयत्न करून एकदम दहावीला फेल होईल, पुन्हा धडक द्यायची, पुन्हा अशा प्रकारे बसायचं, 2दा अशा प्रकारे फेल होईल, पण 3ऱ्यांदा पासच होईल की नाही. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता केलंही गड. त्याच्याकरता सातत्य लागतं, प्रयत्न करावं लागतात. हळूहळू हळूहळू जर तुम्ही प्रयत्न केले तर पखवाज सुद्धा तुम्हाला शिकता येईल, म्हणजे वाजवता येईल. गायन सुद्धा शिकता येईल. त्याकरता प्रयत्न करावे लागतात. कीर्तन सुद्धा आता आमची
आमची ताई कीर्तनच शिकून राहिली सध्या आणि बालवयामध्ये शिक्षण होतं बरं का. कधी 25 आलं मग ते शिक्षण होतं. पहिले 25 वय आहेत ना, त्या 25 वयामध्ये जेवढा तुम्ही अभ्यास, तुम्हाला काय व्हायचं काय करायचं ते ठरवा. निश्चित तुम्ही ऋषी झाल्याशिवाय राहणार नाही, पण त्याकरता आचरण लागतं बरं का, अभ्यास लागतो. म्हणून ज्ञानोबराय होता येईल, तुकोबराय होता येईल, संतांच्या यादीत सुद्धा तुमचं नाव जाईल, पण त्याकरता तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. म्हणून असा या संत महात्म्याने आमच्या जगदंबेच्या दारामध्ये गोंधळ घातला. व्यास वशिष्ठ शुक गोंधळी नाचताती सोहमेळी. आणि हे गोंधळी नुसते गोंधळ घालीत नव्हते, म्हणजे भजन नव्हते करीत, तर पावले खेळत होते. आपण जसं हरिपाठामध्ये पावले खेळत होते का, त्याला नाचणं म्हणतात. नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी हो, किंवा नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळ्या सुख देईल विसावारे. नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी. नाचत 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 भगवंताच्या वारीला जायचं. काय नाचत नाचत जायचं. मी गातो नाचतो, नुसतं गायचं नाही आणि नुसतं नाचायचं नाही, तर गाऊन नाचायचं. आलं लक्षात. म्हणून ज्ञानोबराय सांगतात गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा. जागर करा म्हणजे भजन करा, भगवंताचं भजन करा, कारण तेच तुम्हाला तारणार आहे. जेवढं जेवढं भगवंताचं भजन केलं ते कधी वायाला जात नाही बरं. बाकी तुम्ही काही जरी करत असाल तर ते फक्त या लोकांचं कामाला आहे, पर लोकात ते काही कामाचं नाही. करा हरी भक्ती कोणते कोणते सांगितले, व्यास वैशिष्ट्य आणि शुकाचार्य. त्याचप्रमाणे या सगळ्यात मुकुटमणी जर कोणता गोंधळी असेल तर शेवट मुकुटमणी पुंडलिक
पुंडलिका